ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. 14वा अध्याय आणि आजचा वशवरास ज्योत्स्ना वाचणार आहे ना. होय, आम्हाला वाचायचंय. मी साधारण असं डिटेल लिहायचा प्रयत्न केलाय, कारण हल्ली प्रत्येक जण खूपच डिटेल लिहितोय. पण एनिवे आता बघा. श्रीराम श्रीराम. चालेल, हरकत नाही. वशवारा ऑफ 6-10-25 श्लोक 16 ते 22, ओव्या 260 ते 335. श्लोक 16. सात्विक कर्माचे फळ निर्मळ असते, राजस कर्माचे फळ दुःख आणि तामस कर्माचे फळ अज्ञान असते. हे गुण समजाविताना माऊली म्हणतात, सत्वगुणापासून उत्पन्न होते ते पुण्यकर्म असा श्रुतीचा संकेत आहे. म्हणून त्या सुकृताला सुख व ज्ञान हे फळ येते, तेच सात्विक फळ होय. राजस्क्रिया या पिकलेल्या इंद्रावणीच्या म्हणजे कडू वृंदावनाच्या फळांप्रमाणे आहेत, कारण की त्या बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगविलेल्या असल्या तरी त्या बियांचे फळ दुःख हे असते. तसेच विषाच्या अंकुराला ज्याप्रमाणे विषच फळ येते, त्याप्रमाणे जितके तामस कर्म तितके अज्ञानाच्या रूपानेच फळते. श्लोक 17. या 3 गुणांच्या कर्मामुळे काय उत्पन्न होते ते सांगतात. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो, तर तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होतात. माऊली म्हणतात, जसा दिवस सुरू व्हायला सूर्य हा हेतू म्हणजे कारण आहे, तसे सत्वगुण हा ज्ञानाला कारण आहे. जसे ईश्वराचे स्वरूप विस्मरण हे जीवदशेला येण्याचे कारण आहे, तर रजोगुण हा लोभास कारण आहे. मोह, प्रमाद, अज्ञान या दोषांना तमोगुणच कारण आहे. पुढे माऊली ठामपणे सांगतात की रजोगुण आणि तमोगुण हे दोन्ही पतन घडवून आणण्यास समर्थ आहेत आणि सत्वगुणा वाचून ज्ञानाकडे कोणीही नेत नाही. श्लोक 18. सत्वगुणी पुरुष ऊर्ध्वगतीला म्हणजे स्वर्गात जातात, तर रजोगुणी पुरुष मध्येच म्हणजे मनुष्य लोके राहतात. तमोगुणी पुरुष अधोगतीला पशुपक्षादिकांच्या जन्माला जातात. हे समजावताना माऊली म्हणतात, सत्वाच्या उत्कर्षामध्ये ज्यांचे जगणे व मरणे असते ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. रजोगुणाने जे जगतात व मरतात ते मृत्यूलोकात मनुष्य होतात. या मृत्यूलोकात रजोगुणाचे स्वाधीन झाले तर मरणरूपी वाटेत सापडले असता बाहेर पडता येत नाही, म्हणजे ते जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतात. त्याच स्थितीने तमोगुणाच्या उत्कर्षात जे मरतात ते नरकभूमीला जाण्याचा परवाना घेतात.
मौली म्हणतात, वस्तू ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने आहेच, परंतु प्रत्येक व्यक्ती ही आपल्या गुणवृत्तीने त्या त्या गुणांच्या विशेष कार्याप्रमाणे वस्तूला पाहते. उत्तम गती, मध्यम गती व अधोगती हे गतींचे भेद गुणवृत्तींच्या भेदांमुळे आहेत. ही गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्मवस्तू शुद्ध आहे, तशीच आहे. तर श्लोक 19 निलिमताईंनी सांगितलं त्याप्रमाणे हा श्लोक फार महत्वाचा आहे. हा आणि पुढचा श्लोक 19 आणि 20. ज्यावेळी पुरुष गुणांचा द्रष्टा होऊन गुणां वाचून इतर दुसरा करता नाही असे जाणतो व जो गुणांहून जो वेगळा आत्मा त्याला जाणतो, तेव्हा तो पुरुष गुणातीत होऊन मजप्रत पोचतो. हे समजावताना माऊली म्हणतात, हे तिन्ही गुण आपल्या सामर्थ्याने देहाच्या निमित्ताने देहच बनतात. उदाहरणार्थ, लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो, अथवा जमिनीतील रस हाच मोठ्या झाडांच्या रूपाने दिसतो, अथवा दह्याच्या रूपाने दूधच परिणाम पावते, अथवा उसाच्या रूपाने गोडीच प्रकट होते, तसे हे तीन गुण अंतःकरणासह देहच होतात व जीवाच्या बंधाला कारणीभूत होतात. हे गुण देहाच्या मागे पुढे हालचाल करताना आत्म्याच्या गुणातीतपणास धक्का लागत नाही. अशी आत्म्याची स्वभावता मुक्त स्थिती आहे. म्हणजे आत्मा देहात असून देहास वश नाही, तसे चैतन्य हे गुणात असून गुणास वश होणारे नाही. ज्या वेळेस अंतःकरणात अशी ज्ञानप्रतीती होईल, तेव्हा मी साक्षी व अकर्ता असा आहे असा अनुभव होईल. सर्व कर्मांना गुणच कारण आहेत. सत्व रज तमांच्या भेदांप्रमाणे कर्माचा विस्तार आहे, तो हा गुणांचा विकार आहे. जसा वनामध्ये वसंत ऋतू वनशोभेच्या विलासाला कारणीभूत होतो, तसा मी या गुणांच्या विकारांमध्ये साक्षी असा कारणीभूत आहे. या देहात मी क्रियारहित केवळ साक्षीत्वाने अधिष्ठान रूप होऊन राहिलो आहे. मी या गुणांचे प्रकाशन करून गुणांना पाहतो, ते माझ्याकडून पोचले जातात. त्या गुणांचा निराश झाल्यावर जे उरते ते मीच आहे, या विचारांचा ज्याच्या ठिकाणी उदय होतो, त्यास गुणातीतपणा प्राप्त होतो. श्लोक 20 हा पण महत्वाचा आहे. देहाला कारण असणारी या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म, मृत्यू, म्हातारपण या दुःखातून मुक्त होऊन तो देहात राहणारा मनुष्य मोक्ष पावतो. अमृतत्व म्हणजे मोक्ष पावतो. माऊली येथे गुणातीत पुरुषाचे वर्णन करत आहेत. तो देह अहंता सोडून स्वरूप म्हणजे ब्रह्म अहंतेने वेष्टेला जातो. या पुरुषाच्या ठिकाणी देह अहंकार रूप वारा वाहण्याचा बंद झाल्यामुळे लाटांचे जसे समुद्राशी ऐक्य होते, त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी जीवाचे ईश्वराशी ऐक्य होते. तो जरी देहात असला तरी देहाला उत्पन्न करणाऱ्या गुणांच्या तावडीत तो सापडत नाही. तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामध्ये नाना प्रकारच्या चेष्टा करतात, पण तो आपल्या अहंतेला त्या चेष्टा पाहण्यासाठी पाठवित नाही. म्हणजे तो त्याकडे दुर्लक्ष करतो, अथवा त्या त्याच्या लक्षात पण येत नाहीत. आपल्या अंगावरची काठ टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यावर ती त्याची कात कोणी सांभाळावी, तसे त्या पुरुषाच्या देहाचे झालेले असते. जसा कमळाचा सुवास परिपक्व झाल्यावर आकाशात मिळून जातो, तो परत कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही, तसे ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे गुणातीत पुरुष देहाचे धर्म काय आहेत, देह कसा आहे हे तो जाणत नाही. त्याची देहबुद्धी गेलेली असते. घट फुटल्यावर ते घटाकाश आपोआपच महाकाश होते. तसे देहबुद्धी गेल्यावर आत्मस्वरूपाचे स्मरण होते. तेव्हा आत्मस्वरूपापासून दुसरे काही आहे काय? अशा थोर ज्ञानसंपन्नतेने गुणातीत पुरुष देहामध्ये राहत असतो. देवांच्या या भाषणाने अर्जुन अतिशय संतुष्ट झाला. श्लोक 21 अर्जुन म्हणाला, हे प्रभू, या तीन गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा? त्याचे आचरण कसे असते? माऊली समजावतात, ह्या तीन गुणांच्या पलीकडे तो कसा जातो? या अर्जुनाच्या प्रश्नावर श्रीकृष्ण म्हणाले, तो गुणातीत काय कर्मे करतो व गुणातून कसा तरून जातो हे विचारणे विसंगत आहे. गुणातीत ज्याला म्हणतं तो गुणांच्या अधीन तर नसतोच, किंवा तो जरी गुणात सापडला तरी त्या गुणांच्या अधीन होत नाही. भगवान प्रश्नाची नवीन आवृत्ती करतात. ते म्हणतात, तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात असताना तो गुणांच्या अधीन आहे किंवा नाही हे कसे ओळखावे, असा प्रश्न विचारायला हवा होता. त्याचे उत्तर भगवान पुढच्या श्लोकात देतात. श्लोक 22 श्रीकृष्ण म्हणाले, सत्वगुणाचे कार्य प्रकाश, रजोगुणाचे कार्य प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्य मोह ही प्राप्त झाली असता गुणातीत झालेला मनुष्य त्याचा तिरस्कार करीत नाही,
आणि प्राप्त होऊन नाहीशी झाली असता तो त्यांची इच्छा करीत नाही. म्हणजे तो सर्वार्थाने अलिप्त असतो. माऊली समजावतात, गुणातीत पुरुष जर सत्वगुणाने व्यापला तर त्याला चांगल्या विद्वत्तेने मी ज्ञानी असा हर्ष होत नाही, किंवा विद्वत्ता नसली तर खेद होत नाही. तसेच तो रजोगुणाने व्यापला तर तो कर्मठ होत नाही, किंवा त्याला कर्माचा अभिमान होत नाही. तसेच कर्म करायची राहिली तर त्याला खेद होत नाही. तमोगुण जर वाढला तर तो पुरुष मोह भ्रम याकडून ग्रासला जात नाही, किंवा तो अज्ञानाचा स्वीकार करत नाही. जसा सूर्याला प्रातःकाळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ या तिन्ही काळांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष असतो. त्याला तिन्ही गुणांची खबर नसते. तो ज्ञानाची मूर्तीच असतो. माऊली उदाहरण देतात, समुद्र हा काय पावसाच्या पाण्याने पूर्ण भरलेला होतो काय? किंवा हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय? किंवा उन्हाळ्यातून महाअग्नी जाळला जाईल काय? तसा तो गुणातीत पुरुष ज्ञानाची मूर्तीच असल्यामुळे त्याला सत्वगुणांच्या शास्त्रांच्या प्रकाशाची गरज नसते. झालं. खूप छान सांगितलं. आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये मी म्हटलं ना की याच्यामध्ये तिन्ही गुण या अध्यायामध्ये सांगितले. आणि मग हे सांगितलं की गुणातीत म्हणजे काय व्हायचं, तर त्या गुणाचं आपल्यावरती काही इफेक्ट होऊ द्यायचा नाही, म्हणजे गुणातीत. म्हणजे आता त्यांच्यात गुण नसतात असं नाही, पण समजा गुण असले तरी त्याचा अहंकार नसतो त्यांना, की सत्वगुण आहे आणि त्याला ज्ञान सगळीकडून मिळतं हे, आणि ज्ञानी झालाय म्हणून तो त्याच्याबद्दल अहंकार ठेवत नाही, की अरे वा मी तर किती ज्ञानी झालोय मला. हा जो अहंकार आहे तो त्याच्यातून काढून घेतो, म्हणजे तो गुणातीत असतो. आणि तसंच म्हणतात रजगुण पण त्याच्यामध्ये असू शकतो, किंवा तमगुण पण असतो, पण त्याच्यामुळे तो त्याचा काही त्याच्यावरती परिणाम होत नाही त्या व्यक्तीवर. अशी व्यक्ती म्हणजे गुणातीत. खूपच छान. थँक्यू. ज्योत्स्नाताई खूप छान सांगितलं. तुम्ही शेअर कराल का हो तुमचं? हो, मी ते फोटो काढून पाठवते. मी आज यावेळेला परत लिहून काढलाय, म्हणजे आय कॅन पिक्चर घेऊन पाठवते मी. हां, चालेल. खूप छान सांगितलं तुम्ही. थँक्यू. थँक्यू. चला आता आपण 23व्या श्लोकाकडे जाऊ. संपतच आलं आहे, अजून 4 श्लोक राहिले. तुम्ही म्यूटवर आता. Is that okay? Can you hear me? आता ऐकू येत आहे. उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचल्यते गुणावर्तन्त इत्येव योवस्तिष्ठति नेंगते. उदासीनासारखा राहणारा, जो गुणांच्या गुणकार्य जे सुखदुःखादिक त्याच्या येण्या जाण्याने चाळविला जात नाही, ते गुण आपापली कर्मे करत आहेत, माझा त्यांच्याशी संबंध नाही असे म्हणून तटस्थ राहतो, तो गुणांच्या गजबजाटाने डोलत नाही. त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे, म्हणून एक एक गुणांच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळीत होत नाही. वाटेत जाणारा वाटसरू संध्याकाळ वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला राहतो, तसा तो गुणातीत पुरुष एवढ्या अनुभवाने देहात उदासीतेने वस्तीला आलेला असतो. ज्याप्रमाणे युद्धाची भूमी असते, भूमी असते, त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो व गुणांकडून पराभव पावणारा नसतो. त्याप्रमाणे तो गुण नसतो, अथवा तो गुणांकडून करवित नाही, अथवा तो गुणांकडून करवित नाही. अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो, किंवा घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण
जसा त्या घरासंबंधाने उदास असतो अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो आणि अर्जुना मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरू पर्वत यत्किंचितही हालत नाही, तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्या जाण्याने गडबडत नाही. हे फार बोलून काय करायचे आहे. आकाश जसे वाऱ्याने हालत नाही, तसा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही, जागे पडलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडित नाही, अर्जुना तसा तो गुणांकडून बांधला जात नाही, हे समज. गुणांच्या तडाख्यात हा हा हं. एक मिनिट तीनशे. आणि अर्जुना मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरू पर्वत किंचितही हालत नाही, तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्या जाण्याने गडबडत नाही. हे फार बोलून काय करायचे आहे. आकाश जसे वाऱ्याने हालत नाही अथवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही व जागे असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडित नाही, अर्जुना तसा तो गुणांकडून बांधला जात नाही, हे समज. गुणांच्या तडाख्यात तर तो सापडतच नाही, परंतु जेव्हा तो गुणांचे कमी जास्तपणे पाहतो तेव्हा तसा एखादा सभ्य गृहस्थ हलणाऱ्या लाकडी बाहुल्यांच्या चेष्टा दुरून पाहतो, तसा गुणांचे कमी जास्त पण दुरून कौतुकाने पाहतो. सात्विक गुण सत्कर्मे करतो, रजोगुण रजोगुणी कर्मे करतो व तमोगुण मोहाधिक तामसी कर्मे करतो. अर्जुना ऐक, जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या सत्तेने चालतात, हे तू पक्के समज. समुद्राला भरती येते व चंद्रकांत मण्यांना पाझर फुटतो व चंद्रविकासी कमळे उमलतात, पण चंद्र तर काही हालचाल करीत नाही. अथवा वाराच वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो, पण आकाश स्थिर असते. त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीत तो गडबडत नाही. अर्जुना, या लक्षणाने तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता त्याची जी वागणूक आहे ती ऐक. तैसे गुणागुणकार्य हे आगवेची आपण आहे, म्हणून एकेका नोहे तडा तोडी. एवढे या गा प्रतीती ती देहा आलासे वस्ती, वाटे जाता गुंती माझी जैसा. तो जिनता ना हारवी तैसा गुण नव्हे ना करवी, जैसी का शृणवी संग्रामीचे. का शरीरा आतील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू, नाना चोहटाचा स्थाणू उदासू जैसा. आणि गुणांच्या यावा जावा हळे चळे ना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. हे बहुत काही बोलिजे व्योम वारेनी न वजिजे, का सूर्य ना गिळिजे अंधकारे. स्वप्न का जिया परी जागतया ते न सिंतरी, गुणी तैसा अधवारी न बांधिजे तो. गुणाकीर नातुडे परी दुरुनी जै पाहे कोडे, ते गुणदोष साई खंडे सभ्यू जैसा. सत्कर्मे सात्विकी रजजे रजो विषयकी, तम मोहादिकी वर्तत असे. परिस तयाची या गा सत्ता, होती गुणक्रिया समजता. हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी. समुद्रची भरती सोमकांतची पाझरती, कुमुदे विकासती चंद्रुतो उगा. का वाराची वाजे विजे गगने निश्चिळ आसिजे, तैसा गुणाची गजबजे डोलेना जो. अर्जुना येणे लक्षणे तो गुणातीत जाणणे, परिस आता आचरणे तयाची आहे. छान. शोभातिक असतात. समदुःख सुख स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः, तुल्यप्रिया प्रियो धीर
तुल्य निंदात्मसंस्तुती. सुखदुःखांच्या ठिकाणी समान दृष्टी ठेवणारा, स्वस्वरूपी स्थित, मातीचे ढेकूळ, दगड व सोने ही सारखीच समजणारा, प्रिय अथवा अप्रिय दोन्ही समान मानणारा, ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा, स्वतःची निंदा किंवा स्तुती समान मानणारा. तर अर्जुना, वस्त्राच्या आत बाहेर जसे सुताशिवाय काही नसते, त्याप्रमाणे हे चराचरासहित सर्व तसे तो सुखदुःखाला सारख्या ताजव्यात घालून सारखे मानून वागतो. एरवी देहरूपी जळामध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावेल तेव्हाच सुखदुःख भोगावे लागते. ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे, त्याप्रमाणे आता त्याने ते देह तादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे. अथवा गंगेच्या पाण्याने गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळखळ वाहण्याची लगबग नाहीशी केली. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपी झाली, त्याला सहजच देहामध्ये जसे सुख तसेच दुःख असते. जशी रात्र तसेच उजाडणे हे खांबाला जसे एक सारखे असते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी सुखदुःखादी द्वंद्वे आहेत. ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या शेजारी जसा साप तशीच उर्वशी समान असतात, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे त्याच देहात द्वंद्वे सारखी आहेत. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमी अधिकपणा नाही व रत्न आणि दगड यांच्यामध्ये त्यास काही फरक वाटत नाही. स्वर्ग घरी येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही. ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मैक्य बुद्धी मोडत नाही. हा ब्रह्मदेव आहे असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा नीच म्हणून त्याची निंदा केली, पण राख जशी जाळणे अथवा विझणे जाणत नाही, त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती ही कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाही. सूर्याच्या घरी अंधार आणि उजेड नाही. सूर्याच्या ठिकाणी जशी अंधार व उजेड ही कल्पना नाही, तशी त्याच्या ठिकाणी सुखदुःखाची कल्पना नाही. थोडं खाली. तरी वस्त्रासी पाठीपोटी नाही सुता वाचुनी किरीटी, ऐसे सुये दिठी चराचर मद्रुपे, म्हणून सुख दुःखा सरिसे कांटाळे आचरे ऐसे, रिपुभक्ता जैसे हरीचे देणे, एरवी तरी सहजे सुख दुःख तैची सेविजे, देह जळी होईजे मासोळी जै, आता ते तव तेणे सांडिले, आहे स्वस्वरूपे सीची मांडिले, सस्यांती निवडिले बीज जैसे, का बोघ सांडुनी गांग रिघोनी समुद्राचे अंग, निस्तरली लगबग खळाळाची, तेवी आपण पाची जया, वस्ती झाली गा धनंजया, तया देही आपैसया सुख तैसे दुःख, रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले, आत्मा रामू देह आतले द्वंद्व तैसे, पै निद्रिताचे नि अंगेशी सापू तैसी उर्वशी, तेवी स्वस्वरूपस्थात सरिसी देही द्वंद्वे, म्हणून तयाचा ठाई शेणा सोनया विशेष नाही, रत्ना गुंडे या काही नेणी जे भेदू, घरा येवो पा स्वर्ग का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग कदा नव्हे, निवटले न उपवडे जळी नले न विरुडे, साम्य बुद्धी न मोडे तया परी, हा ब्रह्मा ऐसे नि स्तविजो का नीच म्हणून निंदिजो, परी नेणे जळो विजो राखोंडी जैसी, तैसी निंदा आणि स्तुती नये कोणेची व्यक्ती,
नाही अंधारे कावाती सूर्याघरी. मानापानयोस्तुल्य स्तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतः उच्यते. मान व अपमान समान मानणारा, मित्र व शत्रू दोन्ही ठिकाणी समान बुद्धी ठेवणारा, सर्व प्रकृती सर्व करते अशा बोधावर आल्यामुळे बऱ्या वाईट कोणत्याही कर्माचा आरंभ न करणे हे ज्याचे शील असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात. तो ईश्वर आहे या बुद्धीने त्याची पूजा केली, अथवा तो चोर आहे म्हणून त्यास छळले. तो बैल व हत्ती यांनी वेढला गेला, त्याला राजा केला, अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर प्राप्त झाले, तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र उजाडले जाणत नाही त्याप्रमाणे तो ते जाणत नाही. आकाशामध्ये जरी 6 ऋतू येतात तरी आकाश जसे त्यांच्याकडून लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही. आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पहा, तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्म मात्राचा अभाव झालेला दिसतो. सर्व कर्मारंभाचे त्याच्या ठिकाणी उच्चाटन झालेले असते. सर्व प्रकारचे कर्मारंभ त्याच्यापासून दूर होतात. प्रवृत्तीचे त्याच्या ठिकाणी मावळणे असते. संसाराची त्याच्या ठिकाणी वार्ताही नसते. अथवा ज्या अग्नीत कर्मफळे जळतात तो अग्नी तो गुणातीत पुरुष आहे. आपल्याला इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचे सेवन करून तो असतो. ज्याप्रमाणे दगड सुखावत नाही व दुःखही पावत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाने त्याग अमुक एक कर्म करायचे नाही व स्वीकार अमुक एक कर्म करावयाचे टाकलेला असतो. आता या बोलण्याचा किती विस्तार करावा. ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे असे समज. ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता यापुढे ऐक असे श्रीकृष्ण म्हणाले. किती अवघड, एक मिनिट थांबा इथे. हा. किती अवघड आहे वागणं, म्हणजे आपल्याला म्हणजे मान अपमान दोन्ही काही कोणी केलं मी आपल्याला ते खूप कौतुक केलं तरी त्याचं काही नाही, चोर म्हटलं तरी त्याचं काही नाही. आणि हे सगळे गुण त्यांनी जे सांगितले गुणातीत ते किती अवघड आहेत असं मला वाटतं. खरं. जाऊया पुढे. ईश्वर बुद्धी पूजिला की चोरू म्हणून गांजिला, वृषगजा वाढला केला रावो, का सरुद पासी आले अथवा वैरी वरपडे झाले, परी नेणे राती पहाले तेज जेवी, साही ऋतू येता आकाशे, लिंपी जेची ना जैसे, तेवी वैषम्य मानसे जाणीजे ना, आणि कही एकुपाही आचारू तयाचा ठाई, तरी व्यापारासी नाही झाले दिसे, सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळे, जळती गा कर्मफळे ते तो आगी, दृष्टाचे निनावे भावोची जीवी नुगवे, सेवी जे स्वभावे पैठे होये, सुखे ना शिणे पाषाणू का जेणे माने, तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे, आता किती हाची विस्तारू जाणे ऐसा आचारू, जया तोची साचारू गुणातीतू, गुणाते अतिक्रमणे घडे उपाये जेणे, तो आता आणिकू ऐक म्हणे श्रीकृष्णनाथू. मां च यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. आणि अव्यभिचारी अभेद भक्तियोगाने जो माझी उपासना करतो तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे जाऊन त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते. तर माझ्या वाचून दुसरीकडे कुठेही मन गुंतू न देता भक्तिरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो तो गुणांना ताब्यात ठेवू शकतो. तर मी कोण आहे, जरा वर करायला पाहिजे. भक्ती ती कशी
असते व एकनिष्ठतेचे स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय प्रथम झाला पाहिजे. या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो. तर अर्जुना ऐक, मी तर या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे. वा. अथवा ओलेपणाच जसे पाणी आहे, किंवा पोकळीच आकाश आहे, अथवा गोडी तीच जशी साखर आहे, वेगळी नाही. अग्नी तोच जसा जाळ आहे, पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या फळे वगैरे आहे. अर्जुना, बर्फ जे एकत्र गोठून झाले तेच जसे हिमालय पर्वत होय, अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते, त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा, चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही. चंद्र पाहणे असल्यास चंद्राच्या कला वेगळ्या करण्याची जरुरी नाही. तुपाचा घट्टपणा न मोडता ते जसे तूपच आहे, अथवा सोन्याचे कडे हे आटवले नसताना ते सोनेच आहे. वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे, अथवा मातीची घागर न विरघळविता जशी ती घागर मातीच आहे. म्हणून विश्व पण दूर करावे, म्हणजे विश्वाचा निराश करावा, आणि मग मला घ्यावे तसा मी नाही, तर विश्वासकट सर्व मीच आहे. अशा प्रकारे मला जाणणे ती अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. येथे या विश्वात व माझ्यात काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो. म्हणजे ड्युॲलिटी वरती हे कॉमेंटरी. या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्या सकट आपणास माझ्या वेगळे न मानून मला जाणावे. अर्जुना, सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसवलेली असते, पहा त्याप्रमाणे आपल्याला माझ्याहून वेगळे मानू नये. किरण हे तेजोमय असते व तेजापासून उत्पन्न झालेले असते व ते तेजालाच लागलेले असते. त्या किरणांसारखा चांगला बोध असावा. म्हणजे तू आपल्याला माझ्यापासून भिन्न समजू नकोस. पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूप आहे, अथवा आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांड तसं, अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे, त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पहा. समुद्रावरची लाट जरी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नाही, तसा मी ईश्वराच्या ठिकाणी दुसरा, ईश्वराहून वेगळा खरोखर नाही. बा अर्जुना, अशा ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते त्याला आम्ही भक्ती असे म्हणतो. हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय, आणि योगाचे सर्व सार हेच आहे. मेघ आणि समुद्र यांच्यामध्ये जशी अखंड जलधारा लागलेली असते अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाची वृत्ती अखंड ब्रह्ममय असते. म्हणजे जेथून वृत्ती उत्पन्न होते तेही ब्रह्म, ज्याला विषय करते तेही ब्रह्म व वृत्तीही ब्रह्म, अशी त्याची ही त्रिपुटी एक ब्रह्मरूपच असते. अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नाही, तर जसे आडातले आकाश हे महाकाशाशी नेहमी मिळालेलेच असते, त्याप्रमाणे अर्जुना, तो परमरसाशी म्हणजे परब्रह्माशी ऐक्याला पावतो. प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत असा प्रभेचा एकसारखा सरळपणा असतो, तशी ती सोहम वृत्ती आहे हे समज. याप्रमाणे जीव व ब्रह्म या दोहोत म्हणजे जीवाच्या ठिकाणी जेव्हा सोहम वृत्ती, ते ब्रह्म मी आहे अशी वृत्ती प्रकट होते, तेव्हा ती सोहम वृत्ती सुद्धा आपोआप नाहीशी होते. अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात विरघळल्यावर तो मिठाचा खडा विरघळला हेही नाहीसे होते, अथवा गवत जाळून जसा अग्नीही आपण विझतो, त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान शिल्लक राहत नाही. मी मायेच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे, असा माझ्यात व भक्तात असलेला पलीकडेपणा व अलीकडेपणा नाहीसा होतो, आणि माझ्यामध्ये व भक्तांमध्ये अनादी जे ऐक्य आहे तेच प्रकट होते. अर्जुना, आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच राहत नाही, कारण की आता एकपणाही सरला. फार काय सांगावे, अशा प्रकारची जी अवस्था ते
हे मर्मज्ञ अर्जुना ब्रह्मत्व होय. वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारित्वाने मला भजतो त्यास ते प्राप्त होते. शिवाय आणखी या लक्षणांनी युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे त्याच्याकरिता ही ब्रह्मता पतिव्रता आहे. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते त्याला समुद्राचे स्थान अवश्य मिळतेच, यात अन्यथा नाही, त्याप्रमाणे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटावर अग्रभागी असणारे रत्न म्हणजे मुकुटमणी होतो. अर्जुना, या ब्रह्मत्वालाच सायुज्य असे म्हणतात व चौथा पुरुषार्थ हे यालाच नाव आहे. परंतु माझी भक्ती ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी पोहोचण्याचे साधन आहे. म्हणून ब्रह्मत्वी पोहोचण्याचे मी कृष्ण साधन आहे असे तुला कदाचित वाटेल. तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल. तर ती येऊ देऊ नकोस. अरे माझ्या वाचून ब्रह्म निराळे नाही. हम्म. तरी व्यभिचार रहिते चित्ते, एक्सक्यूज मी, भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जाकळू शके. तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आघवीची निरुती होवावी लागे. तरी पार्था परियेसा मी तव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नचितो. का द्रवपणची नीर अवकाशूची अंबर गोडीतेची साखर आन नाही. वन्हितेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळादिक. अगा हिम जे आकर्षले तेची हिमवंत जेवी जाले नाना दूध मुराले तेची दही. तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण का नाटिता कांकण सोनेची ते. नुकलिता पटू तंतुची असे स्पष्टू न विरविता घटू मुट्टिका जेवी. म्हणून विश्वपण जावे मग माते घेयावे तैसा नव्हे आघवे सकटची मी. ऐसेनी माते जाणजे ते अव्यभिचार भक्ती म्हणजे येथ भेदू काही देखिजे तरी व्यभिचारू तो. या कारणे भेदाते सांडुनी अभेदे चित्ते आपण या सकट माते जाणावेगा. पार्था सोनयाची टिक सोनयासी लागली देख तैसे आपण पे आणिक मानावेना. तेजाचा तेजवनी निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू ओवावा. पै परमाणू भूतळी हिमकणू हिमाचळी मज माझी न्याहाळी अहम तैसे. हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नोहे चिमा. ऐसेनी बा समरसे दृष्टीजयी उल्हासे ते भक्तिपै ऐसे आम्ही म्हणू. आणि ज्ञानाचे चांगावे इयेची दृष्टी नावे योगाचेही आघवे सर्वस्व हे. सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्तेते. का कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा तो परमरसू तैसा एकवटेगा. प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैशी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. ऐसेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जय अवतरे तै तियेही सकटसरे आपैसया. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विरालेया विरवावा हेही ठाके. ना तरी जाळूनी तृण वन्हीही विझे आपण तैसे भेदू नाशूनी जाण ज्ञान नुरे. माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. आता गुणाते तो किरीटी जिणे ह्या नभती गोष्टी जे एकपणाही मिठी पडो सरली. किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व का सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे. पुढती इही लिंगी भक्तु जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता. जैसे गंगेचे निवोघे
टळमळीत जळ जे निघे, सिंधुपद तया जोगे आन नाही. तैसा ज्ञानाची या दिठी, जो माते सेवी किरीटी, तो होय ब्रह्मतेचा मुकुटी, चूडा रत्न. यया ब्रह्मत्वासीची पार्था, सायुज्य ऐसी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थुगा. परी माझे आराधन, ब्रह्मत्वी होय सोपाना, येथ मी हन साधन गमेन हो. तरी झणे झणे ऐसे तुझा चित्ती पैसे, पै ब्रह्म आन नसे मी वाचुनी. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहं, मृतस्यायव्ययस्य च, शाश्वतस्य च धर्मस्य, सुखस्यैकान्तिकस्य च. अमृत, अविकारी, शाश्वत, धर्मरूप, सुख व अद्वितीय असे जे ब्रह्म ते मीच आहे आणि अशा ब्रह्मात आणि माझ्यात भेद नाही. अर्जुना, ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी म्हणजे अमृत, अव्यय, शाश्वत वगैरे शब्दांनी मीच बोलला जातो. चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत, त्याचप्रमाणे हे चतुर अर्जुना, माझ्यात व ब्रह्मात भेद नाही. अर्जुना, जे ब्रह्म नित्य, अचल, प्रकट, धर्मरूप, अमर्याद सुख व अद्वितीय असे आहे. विचार हा अज्ञान नष्ट करण्याचे आपले काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे. फार काय सांगावे, सिद्धांताचे पराकोटीचे स्थान ते मीच समज. अहो महाराज ऐका, अशाप्रमाणे तो अनन्य भक्तांचा आवडता श्रीकृष्ण परमात्मा वीर जो अर्जुन त्याला सांगता झाला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजय आहे, तुला कोणी विचारल्या वाचून तू व्यर्थ का बोलतोस? माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर. तेव्हा संजय मनात म्हणतो की तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे. धृतराष्ट्राची अशी ही अवस्था पाहून संजय आश्चर्यचकित होऊन व त्रासून मनात म्हणाला, अहो काय आश्चर्य आहे, याचे देवाशी कसे वैर आहे, तरी तो कृपाळू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होवो आणि यास धृतराष्ट्रास हा आत्मानात्म विचार सेवन करण्याचे सामर्थ्य देवो आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा हो. संजय आपल्या मनात धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करीत असता आणि कृष्णार्जुनाच्या संवादाचे मनन करीत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला. म्हणून आता या उत्साहाच्या भरात तो श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल. त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोहोचवीन, म्हणजे तुम्हाला सांगेन, तो तुम्ही ऐका. असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मी पांडवा, मीची बोलिजे आघवा शब्दी ही. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नभती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. अगा नित्य जे निष्कंप, अनावृत धर्मरूप, सुख जे उमप अद्वितीय. विवेकू आपले काम, सारुनी थाकीचे धाम, निष्कर्षाचे निस्सीम किंबहुना मी. ऐसे से हो अवधारा, तो अनन्याचा सोयरा, सांगतसे वीरा पार्थासे. येथे धृतराष्ट्र म्हणे, संजया हे तू ते कोणे पुसले निविण वायाने का बोलसी? माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी, येरू जीवी म्हणे सांडी गोठी जिया. संजयो विस्मये मानसी, आहा करुणी रसरसी, म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्वयया. तरी कृपाळू तो तुष्टो, जया विवेकु हा घोटो, मोहाचा फिटो महारोगो. संजयो ऐसे चिंतिता, संवादु तो सांभाळिता, हरिखाचा येतु चित्ता महापूर. म्हणून आता येणे उत्साहाचे अवतरणे, श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेल. तया अक्षरा आतील भावो, पाववीन मी तुमचा ठावो, ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणातीत योगो नाम 14. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. छान. गुण आणि गुणातीत
याच्यामध्ये त्यांनी आपल्याला खूप सुंदर सांगितलंय. विशेषतः शेवटचे काही श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की गुणातीत व्हायचं म्हणजे काय करायचं, तर मुख्य म्हणजे अहंकार बाजूला ठेवायचं आणि ते गुण काय आपल्याला लागू द्यायचे नाही असं सांगितलं. खूप खूप अवघड आहे ते, नुसतं आपल्याला वाचायला सोपं आहे, पण कधी सुद्धा आपला मान बाजूला ठेवा किंवा अपमान झाला तरी त्याचं वाईट वाटू देऊ नका असं वगैरे खूप अवघड आहे, नाही का? बघू कधीतरी आपण तिथे जाऊया. आपला अहंकार आपल्याला सावलीसारखा चिकटलेला असतो, त्याचं काय? अगदी नाही अहंकार का? आणि ममकार पण, हे माझं आहे, हाय ना. हे माझं आहे. म्हणजे याची गीतेची सुरुवातच तिथून झाली ना, की त्या अम, धृतराष्ट्राचा जो ममकार असतो, माझ्या लोकांचं ममकार, त्याला आधी माहिती हवी असते की माझ्या लोकांबद्दल तू सांग. तर तो अहंकार आणि ममकार हेच ते सगळे आपल्या भोवती बसलेले असतात, म्हणून आपल्याला अवघड जातं पुढे जायला. आता पण तो म्हणतो ना, ते जाऊ दे ना, ते कशाला तुम्हाला सांगतो, तू माझ्या मुलांचं काय ते सांग मला आधी. अरे हे कशा सांगतो तू, गुण काय आणि गुणातीत काय, मला माझे मुलं कसे आहेत एवढं फक्त सांग. असा इतका त्याचा ममकार संपतच नाही. आपल्याला पण असतो सगळं, आपल्याला दुसरं काही नको असतं, माझी मुलं कशी आणि माझा संसार कसा, हेच आपल्याला सगळं हवं असतं, नाही का? ममकार आणि अहंकार मधला फरक परत सांगाल मिनिटमध्ये? हा, अहंकार म्हणजे इगो ज्याला आपण म्हणतो तो. मग ममकार म्हणजे हे माझं आहे, ते माझं आहे, माझी मुलं, माझा संसार, हे सगळं मी पण असतो त्या प्रत्येक नात्यामध्ये, तो ममकार झाला. की धृतराष्ट्राला काय हवं असतं की त्याची मुलं कशी करतायत, म्हणजे त्याचं जे काय युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये माझी मुलं, मामका पासून सुरुवात करतो तो, तर ती काय करतात आहे ते त्याला सगळं हवं असतं, नाही का? आणि आपल्याला सुद्धा तेच असतं की माझा नवरा, माझी मुलं, माझे आई वडील, हे सगळं मी जे असतं त्याच्यातलं रिलेशन मधलं, तो ममकार. ममकारमध्ये पजेसिव्हनेस असतो मला वाटतं, नाही का? आणि काय ते? अहंकारामध्ये इगो असतो आणि ममकारामध्ये पजेसिव्हनेस असतो. पॉझिटिव्हनेस, माझं माझं माझं. हा, हे माझं आहे, ते माझं आहे, असं ते. म्हणजे सेल्फिश आणि पजेशन दोन्ही. काय म्हटलीस पुन्हा काय? सेल्फिश आणि सेल्फिश असतं, हो, आणि ममकार म्हणजे पॉझिटिव्हनेस, ती म्हणाली तसं, की Right. सगळ्या गोष्टी माझ्या आहेत त्या मला पाहिजेत नेहमी सगळ्या, आणि त्याच्या पलीकडे काय विचार करायचा नाही असं. मग त्यांना कसं ज्ञान होणार, नाही का? सगळं त्यांचं स्वतःसाठी सुरू असतं. हा. तर आता आपण महत्वाच्या 15व्या अध्यायाकडे जाऊ. आपण लहानपणापासून हा अध्याय म्हणत असतो, सगळं ऐकत असतो त्याच्याबद्दल वगैरे, आणि बहुतेक सगळ्यांना हा अध्याय पाठ पण असतो, पण आपण त्याच्या पलीकडे जात नाही, की आपण नुसतं पाठ केलेला असतो. पुरुषोत्तम योग त्या अध्यायाचं नाव आहे, तेवढंच आपल्याला माहिती असतं. पण या आता ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सुंदर हे सगळं समजून सांगितलं आपल्याला, तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर 15वा अध्याय आहे तो पुरुषोत्तम योग असं त्याचं नाव आहे. इथे उत्तम पुरुष म्हणजे काय, तर ब्रह्म, आणि किंवा पुरुष प्रकृती आपण जे म्हणतो तशा प्रकारे पुरुष इथे अर्थ आहे. पण शेवटच्या या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी उत्तम पुरुष काय हे सांगितलंय, तिथपर्यंत आपण जाणार आहोत नंतर. तर हा अध्याय तसाच लहान आहे, 20 श्लोकांचाच अध्याय आहे, पण त्याच्यामध्ये एवढं तत्वज्ञान आहे. सुरुवातीचेच जे काय 2-3 श्लोक आहेत, त्या श्लोकांमध्येच आपल्याला खूप काहीतरी शिकायचं आहे. आणि त्याच्या आज कदाचित मला ते पूर्ण करता येणार नाही, पण पुढच्या वेळी आपण मी जे चित्र पाठवलंय ते संसार वृक्षाचं चित्र आहे. म्हणजे आता याच्यामध्ये या अध्यायामध्ये सुरुवातीला जे आपल्याला सांगितलंय की हा जो संसार वृक्ष जो आहे त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलंय, ऊर्ध्व मूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. हा जो संसाराचा वृक्ष आहे
त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलंय आणि त्याची चित्र आहे माधवीने मला पाठवलेलं आज. तर ते खूपच बोलकं आहे. ते तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला काही सुरुवातीचे श्लोक समजू शकतात. तर याच्यामध्ये आपण आता बघूया की आपण 12वा आणि 13वा आपण जेव्हा अध्याय बघितला त्याच्यामध्ये आपल्याला भक्तियोग सांगितला होता. आणि भक्तियोगाने काय होतं, भक्ती आपली असली की आपलं अंतःकरण शुद्धी होते, ते आपल्याला करायचं. त्याच्यानंतर 14व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला सत्व रज तम गुण असतात, त्याच्यापैकी हळूहळू कमी करायचे. तमक आधी करायचं कमी, मग रजस कमी करायचं आणि मग सत्व सुद्धा कमी करायचं. म्हणजे सत्व जरी आपल्यामध्ये असलं तरी त्याचा अहंकार काही ठेवायचा नाही, त्याला सत्व गुण दूर करायचं असं म्हणायचं. म्हणजे त्याला अटॅच करायचं नाही आपल्याला स्वतःला. तर असे जे 3 गुण असतात ते आपल्याला हळूहळू कमी करून गुणातीत व्हायचं असतं. तर आता या अध्यायामध्ये जो विषय आहे तो संसार वृक्षाचा आहे. तर संसार वृक्षाच्या मध्ये त्या संसार वृक्षामधून आपल्याला बाहेर पडायचं. त्याच्यामधून बाहेर पडलो की आपल्याला मोक्ष मिळतो. तर आणि जो काय सर्वात्मक ब्रह्म आहे त्याची आपण ओळख करून घेणार आहोत. सर्वात्मक ब्रह्म मी अशासाठी म्हणते की मी नेहमी सांगते तुम्हाला की 2 आपले इथे म्हणजे जेव्हा तुम्ही मोक्षाकडे जाता 2 स्टेप्स असतात. एक अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी आहे, मी पण ब्रह्माचाच भाग आहे. पण त्याच्यानंतर माझ्या भोवती सगळं जे काय आहे ते सगळं सुद्धा ब्रह्म आहे असं आपल्याला जे वाटतं ते म्हणजे सर्वात्मक ब्रह्माची ओळख येते. की फक्त मी नाही, माझ्या भोवती लोक आहेत, झाडं आहेत, पक्षी आहेत, ते सगळ्यामध्येच ब्रह्म आहे अशी जी कल्पना असते ते सर्वात्मक ब्रह्म, त्याची आपल्याला ओळख करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्रह्मज्ञान होतं असं म्हटलं जातं. तर या अध्यायाचे साधारण 5 भाग आहेत. एक म्हणजे त्यांनी संसार वर्णन केलंय पहिल्यांदा. आणि संसार वर्णन म्हणजे तुम्हाला जे मी झाडाचं चित्र पाठवलेलं आहे ते संसाराचा वृक्ष. आणि तो संसार वृक्ष कसा असतो तर तो आपण बायनरी ट्री जे म्हणतो आपल्या याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये, तसा अपसाईड डाऊन आहे तो. तर त्याचे मुळं वरती आहेत आणि हा सगळा खाली आहे. तर ते चित्र पाहिलं की आपल्या लक्षात येतं की त्यांना काय म्हणायचं ते. अर्थातच हे सगळं सुरू होतं ब्रह्मापासून. आणि ब्रह्म याच्या बाहेर आहे, म्हणजे आपल्या संसाराच्या चित्राच्या बाहेर आहे. बाहेर अशासाठी म्हणते की हे जे आपलं संसाराचं अटॅचमेंट आहे ते आपल्याला काढायचंय. संसार वृक्षापासून बाहेर जायचंय, पण ब्रह्मापासून बाहेर जायचं नाहीये, कारण आपण तर ब्रह्ममयच आहे ना सगळं. तर संसार वृक्ष जे तुम्हाला सांगितलंय त्याचं पहिल्यांदा वर्णन आहे. नंतर मोक्ष कसा मिळवायचा तो दुसरा विषय आहे. तिसरा विषय आहे की ब्रह्म सर्वात्मकम म्हणजे काय आहे. आता तुम्हाला एका शब्दात सांगितलं मी, पण त्याचं छान खूप वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि चौथं म्हणजे ब्रह्म पुरुषोत्तमत्वम, हे जे त्या अध्यायाचं नाव आहे की पुरुषोत्तमत्व म्हणजे काय. म्हणजे पुरुष आहे पण तो सगळ्यात उत्तम आहे अशा ज्या याचं आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे ब्रह्मज्ञानाचं फळ. ब्रह्मज्ञान फळ कसं मिळू शकतं ते आपल्याला सांगितलंय. असे 5 ढोबळमानाने आपण त्याचे भाग करू शकतो. आणि खूप सुंदर पद्धतीने ते सगळं उलगडलंय त्यांनी आपल्याला. आणि सुरुवातीला माऊलींनी आपल्याला ओव्या सांगितल्या आहेत वंदन करून. तर त्याच्यातली सुरुवातीचं आहे त्याच्यातली जी 7वी आणि 13वी ओवी आपण जेव्हा तिथे जाऊ तेव्हा त्या अगदी लक्षात ठेवण्यासारख्या ओव्या आहेत की अहम हा धूप जाळू, नाहम तेजे उवाळू. म्हणजे आपला मधला जो अहम आहे त्याचा धूप करायचा आहे, तो जाळून टाकायचा आहे आपल्याला. तर ही 7वी ओवी आहे. आणि मग म्हणजे 16वी ओवी पण खूप सुंदर आहे, की आपण जेव्हा जाऊ तिथे आपण बघूया. आता श्लोक 1 ते 3 मध्ये
त्यांनी आपल्याला संसाराचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि हा संसाराचा वृक्ष काय, त्याला अश्वत्थ म्हणतात. अश्वत्थ म्हणजे जो रोज बदलत असतो, किंवा असं म्हणता येईल की काल जो आहे तसाच आज नसतो. म्हणजे बेसिकली अश्वत्थाची डेफिनेशन अशी त्यांनी केली आहे की आजचा जो वृक्ष आहे तो उद्या तसाच राहत नाही, तो बदलतो, वेगळा मिळतो. म्हणजे आपल्या जर का स्वतःच्या बद्दल आपण पाहिलं तर आपण बेबी असतो, नंतर 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, आपलं हे जे शरीर आणि सगळं बदलत जातं, मन सुद्धा, तर हे जे सगळं बदलत जातं ते या अश्वत्थ वृक्षासारखं आहे की ते रोजच बदलत जातं. आणि ते जसं बदलत जातं म्हणून त्याला अश्वत्थ म्हटलंय त्या वृक्षाला. अर्थातच आपल्या भोवती जे काय झाडं असतात त्याच्यातले पिंपळ आणि वड यांना अश्वत्थ म्हणतात. आणि वडाचं तुम्ही उदाहरण घेतलं की तुमच्या लक्षात येईल की वडाचं काय असतं की ते त्याच्या ज्या पारंब्या येतात त्या पारंब्या वेगळ्या, म्हणजे वरतून येतात आणि त्या खालीपर्यंत जातात. आणि त्याचं जे काय वृक्षाचं रूप असतं ते रोजच बदलत असतं. आणि म्हणून आपण त्याला अश्वत्थ वृक्ष असं म्हणतो. तर तसं आपल्या आयुष्याचं आहे म्हणता येईल, किंवा संसारामध्ये सुद्धा सतत सगळ्या गोष्टी बदलत असतात. म्हणजे कालचा जो संसार होता तसाच काही आजचा नसतो. तर असं हे जे बदलत असतं म्हणून त्याला अश्वत्थ म्हटलंय. आपलं शरीर बदलतं, आपलं मन बदलतं आणि भोवतालच्या गोष्टी पण बदलत असतात. म्हणजे कालची जी व्यक्ती आहे ती आज तशीच राहत नाही, ती व्यक्ती पण बदलली असते. म्हणजे आपल्या संसारामध्ये त्या व्यक्तीचे आणि आपले जे रिलेशन्स आहेत ते पण रोज बदलत असतात. म्हणून त्यांनी आपला हा जो संसार आहे त्या संसारालाच त्यांनी अश्वत्थ वृक्ष म्हटलंय. मला ती कल्पना खूप आवडते की खरोखरच आहे ना की रोज आपलं ते सगळंच, आपल्या भोवतालचं सगळं जग बदलत असतं आणि आपण स्वतः सुद्धा सतत बदलत असतो. आणि म्हणून आपण जसं फॅमिली ट्री काढतो तसं त्यांनी ते पूर्ण वृक्षाचं चित्र काढले. आणि तुम्हाला जर का फार कळलं नाही त्यातलं ना, आपल्याला दूर जायचंय. तर आता माधवीने जे आपल्याला चित्र पाठवलं ते साखरे बुवा जे आहेत त्यांच्या पुस्तकातलं आहे. तर त्याच्यावरून मग आपल्याला लक्षात येतं की त्यांना काय म्हणायचं ते. तर ब्रह्मापासून निघालेला हा वृक्ष आहे आणि त्याची मुळं आपल्या दृष्टीच्या बाहेर आहेत, अव्यक्त आहेत. कारण आपल्याला ब्रह्म तर काही दिसू शकत नाही ना, पण ती जी मुळं आहे त्याच्या आधाराने आपलं हे सगळं संसार त्याच्यावरती हे केलेलं आहे, त्याच्यावरती काय म्हणाले, त्याच्यात आपला संसार निर्माण झालेला आहे. विस्तार पावला आहे असं. हा, तर आता विस्तार आपण पुढच्या वेळी त्या, आता वेळ होत आली, तर आपण पुढच्या वेळी आपण त्या वृक्षापासून सुरू करू. आणि नंतर मला जे काही सांगायचंय ते मी सांगेन. मुख्य म्हणजे त्या वृक्षासाठी जास्त सांगायचंय आणि त्याच्यानंतर आपण त्या संसार वृक्षाबद्दल बोलणार आहे. आणि तो तिसऱ्याच मला वाटतं श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की हा जो आहे ना तो आपल्याला पूर्ण मुळापासून काढून टाकायचा आहे आणि आपल्याला ब्रह्मरूप व्हायचंय. ब्रह्म म्हटलं ना याच्या बाहेरचं आहे, तर ब्रह्मरूप आपल्याला व्हायचं आहे, किंवा आपण आहोत ब्रह्मरूप. फक्त आपल्याला ते समजून घ्यायचंय की आपण सुद्धा ब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी जसं आपण म्हणतो तसं. आणि नंतर माझ्या भोवती ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना म्हणजे झाड वगैरे न म्हणता ते सुद्धा ब्रह्माचे सगळे भाग आहेत, असं आपल्याला जे काही कल्पना आहेत त्या कल्पनेपर्यंत आपल्याला जायचंय. तर आपण पुढचं जे आहे ना ते आपण पुढच्या वेळी बघूया. आता आपण इथे थांबूया. ठीक आहे चालेल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियाम जद्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.